नमस्कार मित्रांनो, द स्पर्धा मंच यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आत्ताच नुकत्याच काही जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचे ग्राउंड झाले आहेत, तर काही जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचे ग्राउंड सुरू आहेत. तर पुढच्या काही काळामध्ये पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होईल. त्यासाठी प्रॅक्टिस म्हणून आपण पाठीमागे झालेल्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आणि आलेले प्रश्न बघणार आहोत. तर आज आपण परभणी जिल्हा पोलीस भरती 2021ला जी प्रश्नपत्रिका झाली होती, त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेला कोणते कोणते प्रश्न विचारले होते, त्याचं ॲनालिसिस बघूया आपण. ठीक आहे. चला मग पहिल्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक पहिला, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. एक नंबर सिरीज दिलेली आहे आणि प्रश्नचिन्ह दिलेले आहे, आपल्याला सांगितले त्याच्या जागी योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. चला मग आपण सोडूया सिरीज. त्याने सुरुवातीला दिलेला आहे 15, 12, 13, 10, 11, 8, प्रश्नचिन्ह. ठीक आहे. तर आपण कोणतीही सिरीज सोडवताना सुरुवातीला त्याच्यामध्ये डिफरन्स चेक करतो. तर आपण ह्या सिरीजचा आपण काय करूया, डिफरन्स चेक करून घेऊया. 15 आणि 12 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 3चा. 15 संख्येमध्ये 3 जर वजा केले तर काय भेटतात आपल्याला? 12 भेटतात. ठीक आहे. मायनस केल्यानंतर समोर 12 आणि 13 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 1चा डिफरन्स आहे. 12 मध्ये जर आपण 1 मिसळले तर आपल्याला काय भेटतात? 13 भेटतात. ठीक आहे. त्यानंतर आपण 13 आणि 10 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 3चा डिफरन्स आहे. 13 मध्ये जर 3 मायनस केले तर आपल्याला काय भेटतात? 10 भेटतात. ठीक आहे. तर 10 आणि 11 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 1चा डिफरन्स आहे. प्लस 1चा डिफरन्स आहे. 11 आणि 8 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? तर -3चा डिफरन्स आहे. तर आपल्याला इथं काय घ्यावं लागेल बघा, इथं लक्षात द्या. एक सिक्वेन्स तयार झाला. -3 + 1, -3 + 1, -3. आता समोर बारी कशाची आहे? +1 करावं लागेल आपल्याला. ठीक आहे. तर आपल्याला इथं 8 आहे. 8 मध्ये जर 1 मिसळला तर किती भेटतात? 9. तर मग आपलं उत्तर काय असायला पाहिजे? 9. 9 असणारा पर्याय आहे का शोधूया आपण. दिसतोय आपल्याला ऑप्शन क्रमांक डी हा काय? 9 असणारा पर्याय आहे. म्हणून आपलं उत्तर काय आहे? 9 आहे. अगदी सोपा प्रश्न होता, जो की तुम्हाला खूप लवकर सोडवता येईल आणि आपला 1 मार्क फिक्स करता येईल. तर चला आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? अक्षर मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. एक अक्षर मालिका दिलेली, सुरुवातीला अंक मालिका होती. दुसरा प्रश्न त्यांनी अक्षर मालिकाचा दिला आहे. तर बघूया आपण. त्यांनी काय दिलं? EFHK दिलेला आहे आणि समोर प्रश्नचिन्ह आहे. ठीक आहे. तर आपलं हे सोडवताना काय आपल्याला ABCD माहीत असायला पाहिजे. तर आपण एक शॉर्टमध्ये ABCD लिहून घेऊया. IJKLMNOPQRSTUVWXYZ. ठीक आहे. आता आपण बघूया आपल्याला काय दिलेलं आहे. सुरुवातीला त्याने ई दिलेला आहे. काय दिलेलं आहे आपल्याला? ई दिलेला आहे. E, F, H, K, पुढे प्रश्नचिन्ह आहे. ठीक आहे. आपल्या अक्षर मालिकेमध्ये बघूया. काय सुरुवातीला कुठं आहे? ई इथं आहे. ई नंतर लगेच त्यांनी काय घेतलेलं आहे? +1 करून F घेतलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये +1 करून काय घेतलेला आहे? F घेतलेला आहे त्यांनी. पुढे आपण बघूया. F नंतर H घेतलेला आहे. F नंतर कुठे? G सोडून दिलं घर आणि H घेतलेला आहे. ठीक आहे. तर इथं काय केलेलं आहे त्यांनी? +2 केलेले आहेत. ठीक आहे. H नंतर त्यांनी K घेतलेला आहे. इथं काय केलेलं आहे? +3 केलेलं आहे. 2 घरं सोडून तिसऱ्या ठिकाणचं घेतलेलं आहे म्हणून काय? +3 केलेलं आहे. आपल्याला K नंतर किती घ्यावं लागेल? +4 करावं लागेल. म्हणजेच K नंतर 3 घरं सोडून चौथ्या ठिकाणी याचा अंक आपल्याला घ्यावा लागेल. L सोडलं, M सोडलं, N सोडलं तर आपल्याला घ्यावं लागेल काय? O घ्यावं लागेल. तर आपला आन्सर काय आहे? O. O असणारा पर्याय कोणता आहे का? ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्याला काय दिसते? O दिसते. तर आपलं उत्तर काय असायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक 2 O हे आपलं योग्य उत्तर आहे. तर चला आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. त्यांनी दिले, जर बेस्ट हा शब्द DECUR या संकेतानुसार लिहिला जातो, तर गुड हा शब्द कसा लिहिला जाईल? ठीक आहे. तर आपण बघूया. एका सांकेतिक भाषेत बेस्टला DCUR असे लिहिलं आहे, तर गुडला कसं लिहिलं जाईल? तर बघूया आपण. BEST ला कसं लिहिलंय त्यांनी? DCUR.
आपली जो वर्णमालिका बघितली आपण, ठीक आहे, आपण शॉर्टमध्ये वर्णमालिका लिहून घेऊया एकदा. HIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. ठीक आहे. त्याने बी ला काय दिलेलं आहे, डी लिहिलेलं आहे. ई ला काय लिहिलेलं आहे, सी दिलेलं आहे. एस ला काय दिलेलं आहे, यू दिलेलं आहे. आणि टी ला काय घेतलेलं आहे, आर घेतलेलं आहे. आपण बघूया कोणता संकेत त्याने कशासाठी वापरलेला आहे. बी ला डी दिलेला आहे. बी कुठे दिसतोय आपल्याला, इथे दिसतोय. त्याने डी घेतलेला आहे, म्हणजे काय केलेलं आहे इथे +2 केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर ई ला घेतलेला आहे सी. ई कुठे आहे, इथे आहे. त्याला काय घेतलेलं आहे, सी घेतलेलं आहे. म्हणजे एक घर दुसरं घर, म्हणजे इथे काय केलेलं आहे -2. एस ला काय घेतलेला आहे, एस कुठे आपण शोधूया. एस आपल्याला कुठे दिसतो, इथे दिसतो. त्यांनी काय घेतलं, यू घेतलेला आहे. तर पुढे घेतलेला आहे एक आणि दुसरं घर, म्हणजे इथे काय केलेलं त्याने +2 केलेलं आहे. टीला आर घेतले. टी कुठे, टी इथे आहे बाबांनो, आणि आर पाठीमागे आहे. मग एक आणि दुसऱ्या घरी, इथं काय केलेलं आहे -2 केलेलं आहे. ठीक आहे. अशाच प्रकारे आपण त्यांनी विचारले गुड या शब्दाला तुम्ही कसं लिहिणार. ठीक आहे. GOOD. आपल्याला काय करावं लागेल, जी ला काय करावं लागेल, सुरुवातीला +2 करावं लागतील. जी कुठे आपण बघूया, इथे आहे. +2 नंतर एच आणि आय. आपल्याला सुरुवातीला काय भेटेल, आय भेटेल. आपल्या ऑप्शन कडे चेक करूया आपण. आय असणारा पहिला पर्याय ऑप्शन क्रमांक 1 मध्ये नाही, म्हणून तो कटला. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पण नाही, म्हणून तो पण कटला. आता ऑप्शन क्रमांक किती, सी आणि डी राहिलेला आहे. तर त्यांनी आपण काय केलेलं आहे, सुरुवातीला +2 घेतले होते, नंतर -2 घेतले. तर आपण ओ साठी बघूया. ओ साठी काय केलं त्यांनी, -2 घेतले, म्हणजे काय केलेलं पाठीमाग आलेलं आहे दुसरं घर. ओ इथं आहे, पहिलं घर सोडलं, दुसरं घर कुठे इथं आहे, म्हणजे IM असायला पाहिजे. ठीक आहे. IM असणार आपण पर्याय शोधूया. कुठे, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये, सी मध्ये दिसतोय आपल्याला काय, IMQB. आपल्याला पुढे सोडवायचं पण गरज नाही, आपल्याला आपल्या इथंच उत्तर भेटून जातं. आपलं उत्तर काय आहे, IMQB. अशा प्रकारे आपण कोणत्याही क्वेश्चनचा वेळ वाचू शकतो. ठीक आहे. तर आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. त्यांनी क्वेश्चन दिलेलं आहे. ऑप्शन पहिलं दिलेलं आहे CHM, ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे HMR, ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे LPU, ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे DIN. तर त्यांनी खाली यामध्ये दिले, यामध्ये विसंगत घटक कोणता आहे. तर 4 गट दिलेले, त्यातला विसंगत गट कोणता आहे, तर आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. आपण ते सोडूया. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला ABCD लिहून घ्यावं लागेल. लिहून घ्या फास्टमध्ये. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. तुम्हाला पाठ झालं पाहिजे. पटकन एकदा कुठेतरी लिहून घ्यायचे, त्याच्यावर सगळे क्वेश्चन सोडवायचे. ठीक आहे. तर त्याने पहिला गट काय दिलेला आहे, CHM. आपण शोधूया CHM. आपण बघूया त्याचं काय लॉजिक लावलेलं आहे त्यांनी. सी कुठे दिसतोय आपल्याला, इथे दिसतो. एच कुठे, इथे आहे. ठीक आहे. 1 2 3 4 म्हणजे +5 केलेला आहे. ठीक आहे. इथं बघूया M 1 2 3 4 5, म्हणजे इथे काय दिसते, +5 दिसते आपल्याला. याच्यामध्ये +5 आणि इथं पण +5 दिसतो. ठीक आहे. HMR मध्ये आपण शोधूया, दुसऱ्या गटात शोधूया आपण काय दिलेलं आहे त्याने. HMR. एच कुठे दिसतोय आपल्याला, एच इथे दिसतोय. HM 1 2 3 4 5, इथं पण +5. MR दिले 1 2 3 4 5, म्हणजे हे पण 5 ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे दोन्हीला पण +5 त्यांनी काय केलेलं आहे, 5वं घर समोरचं घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आपण तिसऱ्यासाठी चेक करूया. तिसरं काय, LPU. एल कुठे दिलेला आहे त्यांनी, इथे आहे. L 1 2 3 चौथंच घर P आहे ना, म्हणजे इथं काय झालं +4, म्हणजे हा विसंगत आहे ना LPU. तर आपण चौथं पण चेक करून बघूया एकदा. DIN. डी कुठे दिलेला आहे त्यांनी, डी कुठे, डी इथे आहे. DI. आय कुठे आहे, इथे आहे. 1 2 3 4 5व्या घरी काय घेतलेलं आहे, आय. इथं पण 5 आहे. ठीक आहे. तर आपल्या अशा प्रकारे विसंगत घटक कोणता आहे, ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सी उत्तर आपलं काय असायला पाहिजे, हा विसंगत आहे का, LPU. हा विसंगत घटक असल्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक उत्तर 3 सी
तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. त्याने विचारले, राहुलचा जन्म रविवारी दिनांक 1 डिसेंबर 1986 रोजी झाला, तर त्याचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल? ठीक आहे. त्याने सांगितले राहुल नावाचा व्यक्ती आहे. राहुलचा जन्म 1 डिसेंबरला 1996 झाला, तो म्हणतोय. ठीक आहे. 1996 झाला, त्या दिवशी कोणता वार होता? तर रविवार होता. त्यांनी विचारले तिसरा वाढदिवस म्हणजे किती? तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला? तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल? ठीक आहे. तिसरा वाढदिवस म्हणजे 3 वर्षापुढे. काय करावं लागेल आपल्याला? 97, 98 आणि 99ला. ठीक आहे. मला सांगा, रविवार होता, 1 डिसेंबर, तारीख बदलणार आहे का नाही? 1 डिसेंबर आणि इथे 1 डिसेंबरच राहणार आहे. डिसेंबर 1999ला कोणता वार असेल त्यांनी विचारले. तुम्हाला माहीत असायला पाहिजे, सामान्य वर्षात डायरेक्ट जायचं असेल आपल्याला तर काय करावं लागते? एक वार पुढे जावं लागते. इथं रविवार आहे, इथं काय येईल? सोमवार. इथे हे पण सामान्य वर्ष आहे, मग पुढे काय येईल? मंगळवार. नंतर इथं पुढे काय येईल? बुधवार. ठीक आहे. तर त्याच्या काय म्हणतात, तर तिसरा वाढदिवस कोणत्या वारी असेल? बुधवारी. बुधवार असणार ऑप्शन आपण शोधूया. कुठे आहे बुधवार असणार ऑप्शन? ऑप्शन क्रमांक डी. इथे बुधवार दिसतो आपल्याला, म्हणून आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 डी बरोबर आहे. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. चा वर्गात वरचा क्रमांक, सुरुवातीपासून प्रतीचा क्रमांक किती आहे? 9 आहे. त्याने सांगितले वर्ग आहे. वर्गात प्रतीकचा सुरुवातीपासून क्रमांक किती आहे? 9 आहे सुरुवातीपासून. आणि तिने सांगितले तर तळापासून त्याचा क्रमांक किती आहे? हा प्रतीक आहे, त्याचा तळापासून क्रमांक किती आहे? 38 आहे. ठीक आहे. तर आपल्याला त्यांनी विचारले वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? एकूण टोटल विद्यार्थी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यांची बेरीज करावं लागेल टोटल काढण्यासाठी. तर काय करावं लागेल? 9 अधिक 38 मायनस 1 करावं लागेल. मायनस 1 कशासाठी? आपण प्रतीकला दोनदा मोजलं ना, पहिल्यापासून पण एकदा मोजलं आणि शेवटीपासून पण एकदा मोजलं, म्हणून प्रतीकला काय करावं लागेल? आपल्याला एकदा वजा करावं लागेल. ठीक आहे. तर मला सांगा, 38 मध्ये 9 मिसळले तर किती येतात? 47 वजा 1 बरोबर किती? वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? 46 विद्यार्थी आहेत. 46 असणारा पर्याय कुठे? ऑप्शन क्रमांक 3 सी दिसतोय आपल्याला. काय आहे? 46. तर आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक सी 46. तर ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. त्याने काय दिलेलं आहे? ड्रायव्हिंग जसे बस तसं उडान जसे काय असेल? ठीक आहे. ड्रायव्हिंग बसचा ड्रायव्हर काय असतो? बसचा ड्रायव्हिंग करणारा जो असतो ड्रायव्हिंग म्हणतो, ड्रायव्हर म्हणतो. तर ड्रायव्हिंग झाले तर ड्रायव्हर असायला पाहिजे, ड्रायव्हर. ठीक आहे. ड्रायव्हर जसे बस, तर त्यांनी आपल्याला काय विचारले? उड्डाण. उडान म्हणजे हवेत उडणारा. तो हवेत काय उडतो? विमानात उडतो ना. म्हणजे आपण म्हणू शकतो की बस चालवणारा कोण असतो? ड्रायव्हर असतो. तसंच विमान चालवणारा कोण असतो? उड्डाण करणारा. त्याला पायलट म्हणतात आपण. त्याला इंग्लिश मराठीमध्ये उड्डाण करणारा म्हणतात, किंवा त्याला आपण पायलट म्हणू शकतो. ठीक आहे. बरोबर. तर आपण काय करूया? पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ठीक आहे. पुढचा प्रश्न नातेसंबंधावर त्यांनी दिलेला आहे. काय म्हणतात? विक्रम म्हणाला की ती माझ्या वडिलांच्या बहिणीच्या मुलाची आजी आहे, तर ती महिला आणि विक्रमचा संबंध काय आहे? ठीक आहे. तर आपण त्याला सोडूया हा क्वेश्चन. त्याने सांगितले विक्रम म्हणाला ती माझ्या, म्हणजे कोणाच्या? विक्रमच्या. सुरुवातीला विक्रम काढूया. विक्रमच्या, ती माझ्या वडिलांच्या बहिणीची, म्हणजे विक्रमचे वडील, त्याची बहीण, त्याच्या बहिणीच्या मुलाची आजी आहे. बहिणीला काय आहे? एक मुलगा आहे. ठीक आहे. मुलाची आजी आहे. मुलाची आजी म्हणजे कोण? इथे कुठेतरी आजी असेल. ठीक आहे. आजी, तर आजी आहे. ठीक आहे. तर ती महिला आणि विक्रमचा संबंध काय? आपल्याला विचारले विक्रमचा आणि त्या महिलेचा काय नातं आहे. ठीक आहे. बरोबर आहे. विक्रम इथं आहे, ती आजी इथं आहे. आपल्याला काय म्हणता येईल? डायरेक्ट आजीच म्हणावं लागेल. बरोबर आहे. किंवा असं म्हणता येईल का? ती आपल्याला माहित नाही. बरोबर आहे ना. विक्रमची काय आजी आहे. ती आजी असणारा पर्याय कुठे आपल्याला? ऑप्शन क्रमांक डी दिसतोय. काय? आजी आहे. ठीक आहे.
चला पुढचा क्वेश्चन बघूया. त्याने काय दिलेलं आहे, पी, कलर चेंज करूया, आनंद दिसतोय. पी जसे यस दिलेलं आहे, तर त्याने विचारलंय, सॉरी, त्यांनी दिलेलं आहे पी एस जशी डी जी, तर पुढे त्याने कोणता गट येईल त्याने विचारलाय. हा संबंध असणारा पुढचा खालीलपैकी ऑप्शन मध्ये कोणता गट आहे, ते सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला वर्णमालिका पाठ असायला होते. ठीक आहे, तर वर्णमालिका आपण फास्टमध्ये लिहून घेऊया. एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. ठीक आहे, तर बघूया आपण त्यांनी कसं प्रश्न सोडवलेला आहे. पी जसे यस, पी दिलेला आहे इथे, त्याने डी दिलेला आहे. ठीक आहे, काय दिलेलं आहे त्यांनी, पी एस डी जी, या दोघांमध्ये संबंध असेल तेच काय केलेलं आहे त्याने पुढे दिलेलं आहे. बघूया आपण, पी कुठे आहे, पी इथे आहे, डी कुठे आहे, इथे आहे. त्यांनी काय केलेलं आहे, आपण मायनस मध्ये गेले. बघूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, सॉरी, 1 2 3 4 मायनस मध्ये गेले. ठीक आहे, असं सरळ समोर जायचं नाही, आपण मायनस मध्ये जाऊन बघूया. त्यांनी काय केलेलं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. त्यांनी काय केलेलं आहे, इथे 12 घरं मायनस गेलेले. ठीक आहे, त्याचप्रमाणे आपण बघूया, यस कुठे, यस जसे जी दाखवले त्यांनी, यस कुठे, यस इथे आहे, जी कुठे, इथे आहे. मायनस बघूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, बरोबर आहे. जी आणि यस आणि जी मध्ये पण काय केलेलं आहे त्यांनी, -12 केलेले. अशाच प्रकारचा मायनस पाठीमागे गेलेला 12 असणारा आपल्याला पर्याय शोधायचा आहे. ठीक आहे, तर बघूया आपण खालीलपैकी कोणता पर्याय आपल्याला भेटतो. त्यांनी काय दिलं आहे, सी आणि टीचा संबंध बघूया. सी कुठे, इथे आहे, टी कुठे आहे, इथे आहे. बघूया, टी पासून पाठीमागे 12च्या सी आहे, 12 क्रमांकाला सी आहे का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 नंबरला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय चुकीचा आहे. तर आपण ऑप्शन क्रमांक 2 घेऊन बघूया. ठीक आहे, के दिलेला आहे, ओ दिलेला आहे. ठीक आहे, के कुठे आपण शोधूया, इथे आहे, आणि दुसरं काय दिलेलं आहे, ओ दिलेलं आहे. लगेच 1 2 3 4 पाठीमागे 4च अंक दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 पण काय आहे, चुकीचा आहे. आपण आता ऑप्शन क्रमांक 3 घेऊन बघूया. ई आणि टी दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, आपण बघूया कुठे, ई इथे आहे, त्यांनी काय दिलेलं आहे, टी दिलेलं आहे, बरोबर आहे. आता बघूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, -15व्या ठिकाणी. ठीक आहे, -15व्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पण काय चुकीचा आहे. एफ आणि जे बघूया आपण, कुठे एफ दिलेला आहे, इथं जे दिलेलं आहे. ठीक आहे, एकच मिनिट, प्रश्नात काहीतरी चुकते, आपण परत सोडून बघूया. तर लक्ष द्या, त्यांनी काय दिलेलं आहे, पी एसचा जसा डी जी सोबत संबंध आहे, त्याच खालीलपैकी कोणत्यांचा संबंध सारखा आहे. ठीक आहे, आपल्याला यासाठी काय करायला लागेल, वर्णमालिका माहीत असणं पाहिजे. ठीक आहे, लिहून घेऊ वर्णमालिका, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. ठीक आहे, तर बघूया आपण, पी आणि एस, पीच्या जागी त्यांनी पी जशी डी घेतलेलं आहे. ठीक आहे, पी कुठे, इथे आहे, त्यांनी काय घेतलेलं आहे, डी घेतलेलं आहे. बघूया पाठीमागे काय केलेलं आहे त्यांनी, पी जसे डी घेतलेले आहे, मायनस काय केलेलं आहे, 12 ठिकाणी घेतलेलं आहे, पाठीमागे 12 अंक घेतलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, पाठीमागे 12वा काय आहे, डी आहे. यस आणि जीच्या संदर्भात आपण बघूया, पाठीमागे काय केलेलं आहे, त्याने 12 घेतलेला आहे, चेक करूया.
ठीक आहे. कुठे एस दिसतो आपल्याला, एस इथे आहे आणि जी कुठे इथे आहे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे. दोघांचा संबंध सारखा आहे. दोघांमध्ये पण त्यांनी काय केलेलं आहे, पाठीमागची 12 घरं घेतलेलं आहे. ठीक आहे. तर आपण अशाच प्रकारचा ऑप्शन क्रमांक 1 बी सी आणि डी चेक करून पाहूया. ठीक आहे. तर चला ऑप्शन क्रमांक 1 कडे त्यांनी काय दिलेलं आहे, सी ई जसे टी आर. ठीक आहे. आपण सी आणि टी मध्ये संबंध बघूया. सी कुठे दिलेला आहे आपल्याला, पेनची चेंज करतो. सी कुठे दिसतोय, सी इथे आहे आणि टी इथे आहे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 8 9 10 11 12 13 14 15 16, पाठीमागचे -17 वगैरे. ठीक आहे. तर त्याने ई आणि टी यांच्यामध्ये पण चेक करूया. ई आणि आर, ई कुठे इथे आहे, आर कुठे इथे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 -13 वगैरे. म्हणजे यांचा संबंध सारखा आहे. एका ठिकाणी -17 एका ठिकाणी -13 आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे का? ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर नाही. ठीक आहे. तर आपण पुढचा ऑप्शन क्रमांक बी चेक करून बघूया. ऑप्शन क्रमांक बी काय दिलेला आहे, के एम जसे ओ क्यू. ठीक आहे. तर आपण बघूया, के कुठे दिलेला आहे आपल्याला दिसतोय, इथं दिसतोय. के एम के ओ दिलेलं आहे त्यांनी. 1 2 3 चौथं प्लस 4 घर घेतलेलं आहे. ठीक आहे. तर त्याने एम क्यू घेतलेला. एम कुठे दिसतो आपल्याला, इथे दिसतोय. क्यू कुठे, 1 2 3 4 प्लस 4 घर. ठीक आहे. पण इथं आपल्याला मायनस दिलं तर बी आपल्याला बी आपलं उत्तर दिसतोय. ठीक आहे. दोन्ही याच्यामध्ये सारखा सारखा संबंध असल्यामुळे बी आपलं उत्तर असू शकते. पण आपण पुढे पण चेक करूया एकदा. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 काय दिलेला आहे, सी एच जसे टी डब्ल्यू. सी एच दिसतो आपल्याला. सी कुठे आहे, सी इथे आहे. सी एच दिलेला आहे त्याने. कुठे एच कुठे इथे आहे. 1 2 3 4 5. काय दिलं त्याने, सॉरी, सी जसे टी घेतलेलं आहे त्याने. टी कुठे आहे, इथे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. इथं पण काय केलं त्याने, -17 घर घेतलेलं आहे. एच आणि डब्ल्यू मध्ये आपण चेक करूया. एच इथे दिसतो आपल्याला, डब्ल्यू इथे दिसतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. इथे काय -15 आहे. ऑप्शन क्रमांक सी पण आपलं उत्तर नाहीये. तसंच ऑप्शन क्रमांक 4 पण आपण एकदा चेक करून बघूया. आपल्याला क्रॉस व्हेरीफाय करून बघावं लागेल. ठीक आहे. काय देतो त्याने, एफ एच जसे जे एल. ठीक आहे. एफ कुठे दिसतो आपल्याला, एफ इथे दिसतोय आणि जे इथे दिसतोय. किती घरं पुढे आहे, 1 2 3 4. ठीक आहे. प्लस 4 त्यांनी एच आणि एल मध्ये विचारले आहे. एच कुठे दिसतो आपल्याला, कलर चेंज करतो, गोंधळ व्हायला आहे. एच इथे आहे आणि जे कुठे आहे, इथे आहे. एक आणि दुसरं ग्रह +2. म्हणजे इथं आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 पण उत्तर आहे का आपलं, नाहीये. म्हणून आपल्याला इथं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 2 जसे की के एम बरोबर ओ क्यू हे आपलं काय आहे, आन्सर आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला द स्पर्धा मंच यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही आपल्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. धन्यवाद.